dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 20 in the world of stars from class 7 general science. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 130 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात आलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी लेसनमध्ये आपल्या या लेसनमध्ये इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स या लेसनमध्ये काही वर्ड्स वापरण्यात आलेले आहेत. त्या वर्ड्सचा काय अर्थ आहे तो आपण समजून घेऊयात, म्हणजे आन्सर्स राईट करतेवेळी आपल्याला खूप इझी जाईल. हे पहा, लेसनमध्ये आपल्याला ही अशी डायग्रॅम दिलेली आहे आणि इथे खूप सारे नवीन वर्ड्स वापरण्यात आलेले आहेत, जसे की होरायझन, जेनिथ. मग यांचा काय अर्थ आहे ते माहीत असणे खूप गरजेचे आहे. हे पहा, सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की होरायझन म्हणजे काय. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही असेल, मराठीमध्ये त्याला क्षितिज असे म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी उभे राहता मोकळ्या पटांगणामध्ये, मोकळ्या मैदानामध्ये, आणि समोर पाहता, समोर पाहिल्यानंतर एका ठिकाणी तुम्हाला असे जाणवते की जमीन आणि आकाश हे जॉईंट झालेले आहेत. मग तो जो पॉइंट असतो जिथे जमीन आणि आकाश हे मीट होतात एकमेकांना, त्याला काय म्हणतात? होरायझन. डेफिनेशन आली तर कसे राईट कराल तुम्ही? वेन वी स्टँड अंडर द स्काय अँड टर्न अराउंड, the sky appears to touch the ground. The line at which the sky and ground meet is called the horizon. आता सेलेस्टियल स्फिअर म्हणजे काय हे पहा. इथेही आपली अर्थ आहे. आता मी हे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगते. इथेही आपली अर्थ आहे. अर्थच्या या पॉईंटवर तुम्ही इथे उभे आहात असं इमॅजिन करा आणि वरती आकाशाकडे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कसं दिसणार आहे? अर्धगोलाकार तुम्हाला असं आकाश सगळीकडून दिसणार आहे की नाही, हाफ स्फिअर. त्याच प्रकारे जर या साईडला कोणी अर्थच्या उभं राहिलं खाली आणि इकडून आकाशाला पाहिलं तर ते कसं दिसणार आहे? हाफ स्फिअर. येते ना लक्षात तुम्हाला? मग हा जो स्फिअर तयार होतो आपल्या अर्थच्या भोवती त्याला काय म्हणतात? सेलेस्टियल स्फिअर. ॲज वी टर्न अराउंड आवरसेल्व्स अँड लुक अप द होरायझन, द स्काय अपियर्स टू बी अ हाफ स्फिअर. दिस व्हर्च्युअल स्फिअर इज कॉल्ड द सेलेस्टियल स्फिअर. जसं की इथे या पिक्चरमध्ये ही गर्ल आता या जमिनीवर उभी आहे आणि वरती तिने पाहिल्यानंतर अशी गोल टर्न जेव्हा ती होते, गोल स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरत फिरत तिने जर आकाशाकडे पाहिलं तर तिला आकाश कसं दिसतं? हाफ स्फिअर असल्यासारखं दिसतं, हो ना. मग हा जो स्फिअर तयार होतो आपल्या अर्थच्या भोवती त्यालाच काय म्हणतात? सेलेस्टियल स्फिअर असं म्हणतात. आता ही गर्ल इथे उभी आहे, हा सेलेस्टियल स्फिअर आहे हे आपल्याला लक्षात आलं. आता तिच्या बरोबर डोक्यावरचा जो पॉइंट आहे सेलेस्टियल स्फिअरवरचा त्याला काय म्हणतात? जेनिथ असं म्हणतात. आणि खालचा जो बरोबर पॉइंट आहे त्याला काय म्हणतात? नादीर असं म्हणतात. मग यांच्या डेफिनेशन्स कशा येतील? ॲज वी स्टँड, द पॉइंट ऑन द सेलेस्टियल स्फिअर एक्झॅक्टली अबाउट द हेड इज कॉल्ड जेनिथ. या गर्लच्या बरोबर वरती आपण सेलेस्टियल स्फिअरकडे पाहिलं तर बरोबर वरतीचा जो पॉइंट आहे त्याला म्हणणार जेनिथ, बरोबर खाली जो पॉइंट आहे त्याला म्हणणार नादीर. ॲज वी स्टँड, द पॉइंट ऑन द सेलेस्टियल स्फिअर एक्झॅक्टली बिलो आवर फीट इज कॉल्ड द नादीर. आता सेलेस्टियल पोल्स म्हणजे काय? तुम्हाला तर माहीतच आहे की आपली ही अर्थ आहे आणि या अर्थचा हा ॲक्सिस आहे, बरोबर. इथे इथे काय असतं? नॉर्थ पोल असतो आणि खाली काय असतं? साऊथ पोल असतो, बरोबर. मग जर आपण हा जो ॲक्सिस आहे तो सेलेस्टियल स्फिअरकडे आणखीन एक्सटेंड केला, वाढवला, सो वरून नॉर्थ पोलवरून वाढवला आणि इकडे खाली साऊथ पोलवरून हा ॲक्सिस वाढवल्यानंतर ना तो मीट होणार. कुठे मीट होणार? तर सेलेस्टियल स्फिअरला. मग सेलेस्टियल स्फिअरला जिथे तो ज्या पॉइंटला तो मीट होतो त्याला काय म्हणणार? सेलेस्टियल पोल्स. हा हे पहा इथे दाखवलंय. इथे हा आपला अर्थचा ॲक्सिस, हा अर्थचा ॲक्सिस पुढे एक्सटेंड केल्यानंतर सेलेस्टियल स्फिअरला इथे तो मीट होतो. मग याला काय म्हणणार? सेलेस्टियल नॉर्थ पोल. आणि हा जो खालचा साऊथ पोल आहे तो एक्सटेंड केल्यानंतर सेलेस्टियल स्फिअरला या पॉइंटला मीट होणार. मग याला काय म्हणणार? सेलेस्टियल साऊथ पोल. सो डेफिनेशन कशी येणार आहे सेलेस्टियल पोल्सची? इफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ अर्थ इज एक्सटेंडेड इन द नॉर्थ अँड साऊथ डिरेक्शन, इट penetrates the celestial sphere at point called celestial north pole and celestial south pole respectively. मेरिडियन म्हणजे काय? इथे हा जो येलो कलरचा तुम्हाला सर्कल दिसतोय त्याला काय म्हणणार? मेरिडियन म्हणणार. मेरिडियन का म्हणणार? कारण
हा कोणत्या कोणत्या पॉईंट थ्रू जात आहे, तर सेलेस्टियल नॉर्थ पोल, सेलेस्टियल साऊथ पोल, तसेच जो ऑब्झर्वर आहे त्याच्या जनित आणि नादीरमधून, म्हणून याला मेरिडियन असे म्हणतात. द ग्रेट ॲस्ट्रॉनॉमिकल सर्कल विच पासेस थ्रू बोथ द सेलेस्टियल पोल्स अँड द ऑब्झर्वर्स जनित अँड नादीर इज कॉल्ड अ मेरिडियन. नेक्स्ट आहे सेलेस्टियल इक्वेटर. सेलेस्टियल इक्वेटर कशाला म्हणतात, आपल्या अर्थचा, हे पहा इथे हे पिक्चर पहा, आपली ही अर्थ आहे, या अर्थचा हा इक्वेटर आहे. या इक्वेटरला एक्सटेंड केल्यानंतर, हे पहा हे जे डॉटेड लाईन दिसते, ही डॉटेड जो हा सर्कल आहे, हा सर्कल म्हणजे काय आहे, आपल्या अर्थचा इक्वेटर जो आहे त्याला एक्सटेंड केलेला आहे. कुठपर्यंत एक्सटेंड केलेला आहे, तर सेलेस्टियल स्पिअर पर्यंत एक्सटेंड केल्यानंतर जो इक्वेटर तयार होतो त्याला काय म्हणतात, सेलेस्टियल इक्वेटर. So if Earth's equator is extended indefinitely, it penetrates the celestial sphere along a circle. This circle is called the celestial equator. It is in the same plane as Earth's equator. आता आपण समजून घेऊयात की इक्लिप्टिक म्हणजे काय. खूप इंटरेस्टिंग आहे. आपली अर्थ सनभोवती फिरत असते, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण जेव्हा आपण अर्थवरून सनकडे पाहतो तेव्हा आपल्याला कसा भास होतो, जणू काही सनच आपल्या अर्थभोवती फिरत आहे, हो की नाही. सगळ्यांना असं वाटतं ना की सनच फिरतो, सनराईज होतो, मग नंतर हळूहळू तो मूव्ह होत जातो, मग असा आपल्याला सगळ्यांनाच भास होत असतो. मग जो त्याचा मार्ग आहे, ज्या मार्गावरून आपल्याला तो फिरताना दिसतो त्याला काय म्हणतात, इक्लिप्टिक असे म्हणतात. इथे या फिगरमध्ये दाखवलेला आहे, हे पहा इथे हा सन आहे आणि हा असा आपल्याला मूव्ह झाल्यासारखा ॲपियर होतो, यालाच इक्लिप्टिक असे म्हणतात. The earth moves around the sun, but when seen from the earth, the sun appears to move along a circle on the celestial sphere. This circle, which shows the apparent motion of sun around the earth, is called ecliptic. मुलांनो, आय होप आता तुम्हाला या सगळ्या वर्ड्सचा अर्थ व्यवस्थित समजला असेल. हे सगळे वर्ड्स आपल्याला आन्सर्स राईट करते वेळी यूज करायचे आहेत. चला तर मग आता आपण आपला एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेऊयात. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. त्यातील ए आहे, वेन सीन फ्रॉम अ ग्रेट डिस्टन्स द स्काय सीम्स टू बी टचिंग द ग्राउंड अलॉंग अ सर्कल. दिस सर्कल इज कॉल्ड द डॅश. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते. मग ज्या ठिकाणी ते टेकते त्या रेषेला किंवा त्या सर्कलला काय म्हणतात, त्याला म्हणतात येस, होरायझन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश इज युज्ड व्हाईल डिफायनिंग द झोडियाक साइन्स. किती आहेत झोडियाक साइन्स, 12 आहेत. कोणत्या कोणत्या आहेत माहिती आहे का तुम्हाला, त्यातील काही नावं सांगू शकता का तुम्ही, लगेच सांगू शकाल तुम्ही, हो ना, हुशार आहात तुम्ही. जेमिनाय, कॅन्सर, लिओ, लिब्रा, स्कॉर्पिओ, या काही झोडियाक साइन्स आहेत. अशा 12 आहेत. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, राशी म्हणतात. सिंह, तुळा, कुंभ, वृश्चिक, वृषभ, माहिती आहेत ना. कमेंट बॉक्समध्ये तुमची कोणती रास आहे, झोडियाक साइन आहे, ते तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट करून. आता इथे क्वेश्चन काय आहे, द डॅश इज युज्ड व्हाईल डिफायनिंग द झोडियाक साइन्स. राशींची संकल्पना मांडताना काय विचारात घेतले जाते, तर इक्लिप्टिकला विचारात घेतले जाते आणि झोडियाक साइन्सला डिफाईन केले जाते. नेक्स्ट आहे, क्लासिफाईड अकॉर्डिंग टू सीझन्स. वन सीझन विल हॅव डॅश नक्षत्रास. सीझन्सनुसार वर्गीकरण करायचे ठरवले तर एका सीझनमध्ये किती नक्षत्र येतात. या क्वेश्चनचे आन्सर राईट करण्यासाठी आधी आपल्याला नक्षत्र म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. मग चला मला सांगा बरं, आपली जी अर्थ आहे ती सन भोवती रिव्हॉल्व करत असते. मग 1 रिव्हॉल्युशन इज इक्वल टू हाऊ मेनी डेज, 1 रिव्हॉल्युशन इज इक्वल टू 365 डेज अँड 6 आवर्स. बरोबर, 1 राऊंड कंप्लीट करायला आपल्या अर्थला सनभोवती किती वेळ लागतो, 365 डेज अँड 6 आवर्स. व ज्याप्रमाणे आपली अर्थ सनभोवती रिव्हॉल्व करत असते त्याचप्रमाणे आपल्या अर्थभोवती कोण रिव्हॉल्व करत असतं, तर मून रिव्हॉल्व करत असतो, हो ना, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मग मूनला एक चक्कर मारायला म्हणजे अर्थभोवती 1 राऊंड कंप्लीट करायला, 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो, 27.3 डेज इतका वेळ लागतो. मग एका दिवसामध्ये किती अंतर कव्हर करत असेल हा मून, तर फार थोडंसं अंतर कव्हर करत असेल. मग ते फाइंड आउट करायला की एका दिवसामध्ये हा मून किती अंतर पुढे सरकतो ते कसं करणार. मग मून त्याच्या ऑर्बिटवरून अर्थला राऊंड मारत असतो, रिव्हॉल्व करत असतो, बरोबर.
मग हा जो ऑर्बिट आहे तो सर्कल आहे. याला जर आपण 360 डिग्री घेतलं तर आपण अंतर काढू शकतो ना की मून किती पुढे सरकतो ते एका दिवसामध्ये. कसं काढणार? 360ला आपण 27 ने डिवाइड करूयात आणि या ऑर्बिटला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करूयात. मग काय आन्सर येते? तर 13 डिग्री 20 मिनिट्स. म्हणजे आपला हा जो मून आहे तो 13 डिग्री 20 मिनिट्स इतकं अंतर रोज कव्हर करत असतो. मग हे जे अंतर आहे 13 डिग्री 20 मिनिट्स यालाच एक नक्षत्र असं म्हणतात. म्हणजे मून एका दिवसामध्ये जितकं अंतर पुढे सरकतो त्यालाच एक नक्षत्र असं म्हणतात. तसेच प्रत्येक नक्षत्रामध्ये एक ब्राइटेस्ट स्टार असतो आणि त्यावरून त्याची ओळख होत असते. या ब्राइटेस्ट स्टारला योगतारा असे म्हणतात. चला आता आपण आपल्या क्वेश्चनकडे परत येऊयात. सांगा बरं मग मला आता की जर सीझन्सचे वर्गीकरण करायचे ठरवले तर एका सीझनमध्ये किती नक्षत्रे येतील? टोटल 27 नक्षत्र असतात. मग एका सीझनमध्ये 9 नक्षत्र येतील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द रायझिंग ऑफ द सन इन द ईस्ट अँड इट्स सेटिंग इन द वेस्ट इज द डॅश मोशन ऑफ द सन. सनचं राईज होणं ईस्टकडून आणि सेट होणं वेस्टकडे हे सनचे कोणते मोशन आहे? हे सनचे ॲपेरंट मोशन आहे. ॲपेरंट म्हणजे भासमान. सन खरंच राईज होतो आणि सेट होतो का? नाही. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपली अर्थ रोटेट होत असते, त्यामुळे डे आणि नाईट आपण ऑब्झर्व करत असतो, हो ना. त्यामुळे आपल्याला असा भास होतो की सन हा मूव्ह करतोय. सन हा ईस्टकडे राईज होतो आणि वेस्टकडे सेट होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. अ स्टार रायझेस ॲट 8 PM टुनाईट. ॲट व्हॉट टाइम विल इट राईज आफ्टर अ मंथ? वाय? आन्सर पाहूया. द स्टार राईज 4 minutes अर्ली एव्हरी नेक्स्ट डे. प्रत्येक दुसऱ्या दिवशी स्टार 4 minutes लवकर राईज होतो. देअरफॉर आफ्टर अ मंथ इट विल बी 120 minutes or 2 hours अर्लियर दॅन टू नाईट. मग एका महिन्यानंतर काय होणार आहे? 2 तास आधीच तो स्टार राईज होणार आहे. दस द स्टार विल राईज ॲट 6 PM आफ्टर अ मंथ. मग आज जर तो स्टार 8 PM राईज झालेला आहे तर एका महिन्यानंतर तो किती वाजता राईज होईल? तर 6 वाजता. कारण प्रत्येक दिवशी 4 मिनिटं तो लवकर राईज होत असतो. आता मला सांगा की खरंच सन स्टार्स हे राईज होतात आणि सेट होतात का? तर नाही. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या ज्या सगळ्या सेलेस्टियल बॉडीज आहेत त्या आहे तिथेच असतात. आपली अर्थ मूव्ह होत असते, रोटेट होत असते, रिव्हॉल्व होत असते. त्यामुळे आपल्याला असा भास होत असतो की या सगळ्या सेलेस्टियल बॉडीज या मूव्ह होत असतात. ॲज अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, the sun, moon and the stars in the sky appear to rise in east and set in west. But these celestial bodies do not rise and set at same time daily. The stars rise and set 4 minutes earlier every day. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज मीन बाय द सन एंटर्स नक्षत्र. सनने विशिष्ट नक्षत्रामध्ये प्रवेश केला म्हणजे काय? इट इज सेड दॅट इन रेनी सीझन सन एंटर्स मृग नक्षत्र. असं म्हटलं जातं की रेनी सीझनमध्ये सन मृग नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. व्हॉट डज इट मीन? याचा काय अर्थ आहे? हे पहा, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपली अर्थ सनभोवती फिरत असते. पण अर्थवरून जर तुम्ही सनकडे पाहिलं तर तुम्हाला भास होतो की नाही जणू काही हा सनच आपल्या अर्थभोवती फिरतो. मग सनचं हे जे मोशन आहे त्यालाच आपण ॲपेरंट मोशन असे म्हणतो, बरोबर. मग जेव्हा आपली अर्थ तिची पोझिशन चेंज करते, जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते, तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील जी रास बदलत असते यालाच आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो. याचाच काय अर्थ आहे हे पहा. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ही फिगर दिलेली आहे. ही आपली अर्थ आहे. या अर्थने तिची पोझिशन चेंज केली. अर्थ आपली मूव्ह होत असते, तुम्हाला माहिती आहे की नाही. मग तिची पोझिशन चेंज केल्यानंतर सनच्या इकडे मागे जी झोडियाक साईन असते त्या झोडियाक साईनमध्ये किंवा त्या राशीमध्ये सनने प्रवेश केला, एंटर केला असं आपण म्हणतो. प्रत्येक झोडियाक साईनमध्ये प्रत्येक राशीत 2.25 नक्षत्रे येतात. या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास व त्यातील ठराविक नक्षत्र असते.
जेव्हा सूर्य त्या ठराविक रास व नक्षत्रासमोर येतो तेव्हा त्यावेळेला नक्षत्र लागणे असे म्हणतो, म्हणजेच सनने त्या नक्षत्रामध्ये एंटर केलं असं आपण म्हणतो. पावसाळ्यात म्हणजेच जून महिन्यात 7 किंवा 8 तारखेला मृग नक्षत्र लागते. म्हणजेच पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात शिरतो, यालाच पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात. आलं लक्षात तुम्हाला? चला आता आपण आन्सर पाहूयात या क्वेश्चनचे. द ऑब्झर्वर लुकिंग ॲट द सन सीज नॉट ओनली द सन बट ऑल्सो अ कॉन्स्टिलेशन बिहाइंड द सन. आता कॉन्स्टिलेशन म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ स्टार्स, त्याला म्हणतात कॉन्स्टिलेशन. द कॉन्स्टिलेशन कॅन नॉट बी सीन इन ब्राईट सनलाइट बट इट इज इंडीड प्रेझेंट बिहाइंड द सन. ॲज द अर्थ चेंजेस इट्स पोझिशन, a different constellation or zodiac sign or rashi appears behind the sun. This is what we express when we say that the sun enters a particular zodiac sign or rashi. In rainy season, Mruga Nakshatra or Orion is behind the sun. That is why it is said that in the rainy season, the sun enters the Mruga Nakshatra. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातील फर्स्ट आहे व्हॉट इज अ कॉन्स्टिलेशन. कॉन्स्टिलेशन म्हणजे काय? सो अ ग्रुप ऑफ स्टार्स ऑक्युपाईंग अ स्मॉल पोर्शन ऑफ सेलेस्टियल स्पेअर इज कॉल्ड अ कॉन्स्टिलेशन. सेलेस्टियल स्पेअरमध्ये छोटासा पोर्शन काही स्टार्सच्या ग्रुपने ऑक्युपाय केलेला असतो, त्यालाच कॉन्स्टिलेशन असं म्हणतात. सम ऑफ दीज स्टार्स ॲपियर, आणि यातले काही स्टार्स अशा आपल्याला भासतात जणू काही त्यांनी एखादा शेप फॉर्म केलेला आहे, ॲनिमलचा, ह्युमन फिगर्सचा और ऑब्जेक्ट्सचा. सम ऑफ दीज स्टार्स ॲपियर टू फॉर्म सर्टन ॲनिमल और ह्युमन फिगर्स अँड ऑब्जेक्ट्स. दिस कॉन्स्टिलेशन्स आर नोन बाय द ब्रायटेस्ट स्टार प्रेझेंट इन इट. आणि हे कॉन्स्टिलेशन्स कसे ओळखले जातात? तर त्यांच्यातल्या ब्रायटेस्ट स्टारने. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट पॉईंट्स शुड बी कन्सिडर्ड बिफोर स्काय वॉच. स्काय वॉच करण्याआधी कोणते पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात, कन्सिडर करावे लागतात पाहूयात, किंवा काळजी घ्यावी लागते. ऑल द इक्विपमेंट्स सच ॲज गुड क्वालिटी बायनोक्युलर, टेलिस्कोप, द स्काय मॅप, द कंपास टू शो डिरेक्शन्स are to be gathered before sky observation. The place for sky watching should be away from the city and illumination of city light. Illumination म्हणजे प्रकाश. शहरांमध्ये खूप लाईट्स असतात की नाही, मग तशा ठिकाणी नाही जायचं आहे, खूप लांब जायचं आहे की जिथे लाईट्स वगैरे नसतात अशा ठिकाणी. द प्लेस ऑफ स्काय वॉचिंग शुड बी अवे, म्हणजे दूर असलं पाहिजे. कशापासून? तर फ्रॉम द सिटी अँड इल्युमिनेशन ऑफ सिटी लाईट्स. द नाईट फॉर स्काय वॉचिंग शुड बी अ न्यू मून नाईट फॉर अ डार्कर स्काय. अमावस्येच्या दिवशी आपल्याला व्यवस्थित स्काय ऑब्झर्व करता येईल. सो न्यू मून डेचा दिवस, नाईट जो आहे तो निवडायचा असतो. नेक्स्ट पाहूया. इज इट रॉंग टू से दॅट प्लॅनेट्स, स्टार्स अँड नक्षत्रास अफेक्ट ह्युमन लाईफ? वाय? Distant stars, planets, comets, or any constellation do not have any influence on human life. In the age of scientific and technological progress, man has stepped over the moon. Soon, in this century, man will step on the Mars too. Therefore, unless it is scientifically proved, we cannot say that stars, planets, and celestial bodies have impact on human life. Question number 5. Write paragraph on birth and life cycle of a star using figure on page number 201. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 201 वर जी फिगर दिलेली आहे ती ओपन करायची आहे. त्या फिगरवरून तुम्ही एक पॅराग्राफ राईट करायचा. कशावर? तर स्टार्सचा जन्म आणि त्यांची लाईफ सायकल. चला तर मग आन्सर राईट करूया. फिगर तुमच्या समोर ठेवायची आहे. द स्टार्स आर बॉर्न आउट ऑफ नेब्युला विच आर द क्लाउड्स ऑफ हायड्रोजन गॅस अँड डस्ट पार्टिकल्स. स्टार्स हे एका क्लाउडमधून जन्म घेतात आणि हा क्लाउड कशाने बनलेला असतो? तर हायड्रोजन गॅस आणि डस्ट पार्टिकल्स, यालाच नेब्युला असं म्हणतात. इन द नेब्युला देर आर पार्टिकल्स दॅट आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स वन अनदर ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे या नेब्युलामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. दिस मेक्स कॉन्सन्ट्रेशन इन द क्लाउड्स रिझल्टिंग इन टू डेन्सर अँड स्पेरिकल बॉडीज. आणि एकमेकांकडे ग्रॅव्हिटिकल फोर्समुळे हे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे काय होतं? हे पार्टिकल्स
अधिकच अधिक दाट होत जातात, डेन्सर म्हणजे दाट होत जातात, एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि खूप असे दाट होतात. ॲट द सेम टाइम आणि स्पेरिकल शेप येतो मग त्या क्लाउडला, स्पेरिकल म्हणजे असं गोल असा स्पेरिकल असा शेप येतो त्या क्लाउडला. ॲट द सेम टाइम त्याच टाइमला काय होतं, त्या क्लाउडच्या कोरमध्ये म्हणजे आतमध्ये मध्यभागी, ॲट द सेम टाइम ॲट द कोर ऑफ क्लाउड्स द प्रेशर ऑफ द गॅस इन्क्रीज. क्लाउडच्या मध्यभागी गॅसचं जे प्रेशर आहे ते इन्क्रीज होतं, वाढतं. दिस कॉजेस राईज इन द टेम्परेचर टू ट्रेमेंडस एक्सटेंट. आणि त्यामुळे याचं टेम्परेचर, या क्लाउडचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढतं. द एनर्जी इज जनरेटेड ड्यू टू धिस कंडिशन. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे एनर्जीसुद्धा वाढते. धिस स्पेरिकल क्लाउड ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड अ स्टार. आणि मग हा जो स्पेरिकल क्लाउड आहे हायड्रोजनचा, यालाच आपण स्टार असं म्हणतो. कसा असतो तो? स्पेरिकल असतो. आपल्याला इथून खालून तो असं चमकताना आपण त्याचा स्टारसारखा असा वेगळा शेप काढतो, पण स्टारचा शेप हा स्पेरिकल असतो. आलं लक्षात? आणि तो काय आहे? एक प्रकारचा क्लाउड आहे. दिस स्पेरिकल क्लाउड ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड अ स्टार. The process such as contraction, expansion, rise in temperature, etc. bring out changes in the nature of the stars eventually. Eventually म्हणजे शेवटी. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन पावणे, एक्सपान्शन म्हणजे विस्तार होणे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट एक्सपान्शन म्हणजे आपलं हार्ट कसं कॉन्ट्रॅक्ट होतं, एक्सपांड होतं, त्याचप्रमाणे द प्रोसेस सच ॲज कॉन्ट्रॅक्शन, एक्सपान्शन, राईज इन टेम्परेचर म्हणजे तापमानात वाढ, या सगळ्या प्रक्रियांमुळे शेवटी ताऱ्यांच्या स्वरूपात बदल घडून येतात. म्हणजे जे स्टार्स आहेत त्यांच्या मूळ नेचरमध्ये चेंजेस होत जातात. दिस चेंजेस आर व्हेरी ग्रॅज्युअल. आणि हे जे चेंजेस आहेत ते खूप हळूहळू होत असतात आणि खूप दीर्घकाळ चालत असतात. स्प्रेड ओव्हर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाईम. दे कॉन्स्टिट्यूट द लाईफ सायकल ऑफ स्टार्स. आणि याच्यावरूनच स्टार्सची लाईफ सायकल असते, ठरवली जाते. ॲस्ट्रॉनॉमर्स आयडेंटिफाय these different forms of the stars at various stages during their life cycle. ही जी त्यांची लाईफ सायकल आहे त्याच्यावरून जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत त्यांनी वेगवेगळ्या स्टेजेसवर, वेगवेगळ्या टप्प्यांवर या स्टार्सची ओळख केलेली आहे, म्हणजे त्यांची पडताळणा केलेली आहे आणि त्यावरून त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे, त्यांना नावे दिलेली आहेत. नाव माय डिअर लर्नर्स, इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.